jungle. वड्डी ग्रामपंचायत सरपंच पदाची पोटनिवडणूक जनस्वराज्य शक्ती पक्षाचे जाकीर उर्फ राजू वजीर यांनी फोडला प्रचाराचा नार। वड्डी ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून जनस्वराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार जाकीर उर्फ राजू वजीर यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे। यावेळी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नवनियुक्त स्वीकृत नगरसेवक डॉक्टर पंकज मेहत्रे उपस्थित होते। त्यांनी राजू वजीर यांना भरघोस मताने विजयी करण्याचे आवाहन करत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली। वड्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर यापूर्वी कुमारी यशोधनाराजे शिंदे कार्यरत होत्या। त्यांच्या राजीनाम्यानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली। निवडणुकीनंतर जाकीर उर्फ राजू वजीर यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। गावातील पाणी, रस्ते, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांचा विकास करण्याचा निर्धार व्यक्त करत राजू वजीर यांनी मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली। यावेळी वड्डी ग्रामपंचायत सदस्य पदाच्या उमेदवार सौ रेश्मा शंकर वाघमारे, जनस्वराज्य शक्ती पक्षाचे नगरसेवक पंकज मेहत्रे, जिल्हा परिषद सदस्य वर्षा सचिन कांबळे, सुलेमान मुजावर, पंचायत समिती सदस्य रिदा मुजावर, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रुक्मिणी आंबेगिरी, वड्डी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कल्लाप्पा नाईक, रमेश नाईक, रोहिणी महेंद्र वाघमारे, माजी सदस्य प्रभारी उपसरपंच सुनीता मारुती नाईक, रमेश नाईक, सर्जेराव वाघमारे, तानाजी कांबळे, उमेश कांबळे, चंद्रकांत नाईक, अभिषेक मगदूम, किरण मगदूम, जमीर पाटील, फारुख पटेल, बबन कोई, कुमार मगदूम, बसप्पा मगदूम, अशोक नाईक यांच्यासह वड्डी ग्रामपंचायत परिसरातील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते। राजूभाई वजीरचं प्रचार शुभारंभ स्थळी आज आम्ही सर्वजण एकत्र राहून की आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि आजच्यापासून आम्ही प्रचार चालू करणार आहे। आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही इलेक्शन लढवत आहे आणि गावचा विकास खुंटलेला आहे, तो विकास आम्ही पूर्ण करू एवढं आम्ही ग्वाही देतो। आणि आज सुमितदादा आमच्या पाठीशी आहेत असल्यामुळे आम्हाला विकासाला भर पडण्यासाठी आम्हाला दादा सपोर्ट करतील एवढं बोलून माझे भाषण संपवतो। आज वड्डी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा आज राजूभाई वजीर आणि वाघमारेताई यांच्या प्रचाराच्या शुभारंभ निमित्त आज वड्डीमध्ये मी जनस्वराज्य शक्तीचा शहर जिल्हाध्यक्ष तसेच सांगली मिरज कुपवाड परवाच झालेल्या निवडीमध्ये नगरसेवक म्हणून मला स्वीकृतमध्ये पद मिळालं। आज प्रचाराचे शुभारंभ एक जोरदार हजारोच्या संख्येने इथं लोक उपस्थित आहेत आणि येणाऱ्या काळात राजूभाई वजीर हे प्रचंड बहुमताने निवडून येतील याची मला खात्री आहे। आणि ह्या वड्डी गावाचा सर्वांगीण विकासासाठी राजूभाई वजीर हा एकमेव चेहरा, चांगला सुसंस्कृत, परत निर्व्यसनी आणि निस्वार्थी चेहरा म्हटला तर काय वावगं ठरणार नाही। राजूभाई वजीर हे सढळ हातानं सगळ्या गावाला मदत करतात, दानशूर व्यक्ती म्हणून त्यांची या गावात ओळख आहे। आणि येणाऱ्या काळात नारळ या चिन्हासमोरील बटन दाबून सर्व वड्डी गावकऱ्यांनी राजूभाई आणि वाघमारेताईंना प्रचंड मताने विजयी करावं एवढं मी बोलतो। माझ्या प्रचाराच्या शुभारंभासाठी आमचे ग्रामदेवत मरगुबाई देवी मारुती मंदिर बसवेश्वर महाराज इथून आम्ही सुरुवात करत आहे। आलेली संख्या बघून असं वाटतं आहे की ही निवडणूक एकतर्फी झालेली आहे आणि जिंकण्याच्या मार्गावर आहे। त्याबरोबर विरोधक हे माझ्यासाठी विरोधक काय बोलतात ह्याच्यावर न लक्ष देता गावकऱ्यांनी मला प्रचंड मताने विजयी करावं। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की येणाऱ्या काळात की गावचा विकास हा एक माझा ध्येय असणार आहे। मी आजपर्यंत सत्तेत असो नसो, पदावर असो नसो, मी गावच्या विकासासाठी धडपडलेला व्यक्ती आहे। मी आजपर्यंत गावचंच काम करत आलो आहे, मला गावचीच सेवा करायची आहे। त्या सेवेच्या मार्फत मला हे गावावर विश्वास आहे की मला असं अंदाज आहे की प्रचंड मताने मला लोक विजयी करतील। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की विरोधक वैयक्तिक टीका करत असतात, परंतु त्या वैयक्तिक टीकेकडे माझं लक्ष अजिबात जाणार नाही। ध्येय फक्त गावचा विकास। 25-25, 30-30 वर्ष विरोधकांना संधी लोकांनी देऊन पण कामं करू शकत नाहीत। 4 किलोमीटरवर नदीचं अंतर असून देखील गावाला त्यांनी 1 तास पाणी देऊ शकले नाहीत 25 वर्षात। ही जबाबदारी ही राजू वजीर म्हणून उमेदवार उभारलेला आहे। येणाऱ्या काळात या गावाला दररोज 1 तास पाणी द्यायची जबाबदारी राजू वजीरची असणार आहे। मला प्रचंड मताने गावकऱ्यांनी नारळ चिन्हासमोर बटन दाबून विजयी करावं ही विनंती करतो मी। जाईना भानामतीशिवाय त्यांना पर्यायच नाही आणि भानामतीवर आमचा विश्वास राहणार नाही। भानामतीपेक्षा मोठा जादू करून देत त्यांनी, गावची जनता त्यांना उत्तर देईल मशीनमध्ये बटन दाबून। बिलकुल विश्वास नाही।
फक्त आम्ही गावचा विकास एकच ध्येय असणार आहे, ह्याच्यापुढे फक्त गावचा विकास.